सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। पर ब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझे आवाहन। साधकालते अति प्रेमाने शुद्ध मांडिले आसन। आसनस्थ होऊन स्वीकार माझे वाणच पूजन। मस्तक ठेवून चरणांवरी तुझ करते वंदन। कार्य तुझेच सिद्ध सदाय दे माझा आशीर्वचन, दे माझा आशीर्वचन, दे माझे आशीर्वचन। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। सगळ्यांना सगळ्यांना ऐकू येतं व्यवस्थित? हो हो, येत आहे. आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खर तर आत्ता जे ध्यानाचं म्युझिक चालू होतं तेव्हा मन नकळत पंढरपूरला गेलं आणि असं वाटलं कदाचित महाराजांची इच्छा असावी की थोडस आजच्या दिवसाबद्दल बोलावं। त्यामुळे जे आता मन फिरत 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 तिकडे गेलं, आता तिथे काय चाललंय, कितीतरी वारकरी आता रांगेत उभे असतील पंढरीचं दर्शन घ्यायला। आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे आनंद सोहळा, सगळ्यांसाठी महाराष्ट्राचा एक अभिमान वाटावा असा तो सोहळा आहे। कसं सगळ्या संतांच्या पालख्या तिकडे, पंढरीच्या सगळे संत पंढरीच्या भेटीसाठी जातात आणि खर तर सोहळा सुरू होतो आषाढ लागल्यापासूनच। एक 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 पालखी निघते ज्येष्ठात आणि हळूहळू मार्गक्रमणा करत असते। कदाचित आपल्यापैकी काही जणांनी वारीचा अनुभवही घेतला असेल। अगदी पंढरपूर पर्यंत नाही तरी एखाद दिवसाची वारी हल्ली बरेच जण करतात की त्याला आपणही जाऊन बघू वारकऱ्यांबरोबर। पण वारकऱ्यांबरोबर सुरुवातीपासून पंढरपूर पर्यंत जाण्याचा जो अनुभव आहे तो काही वेगळाच असावा। एक दिवसाची वारी आणि अखंड पंढरपूर पर्यंत जाणं यात नक्कीच फरक आहे। त्यामुळे त्या सगळ्या वारकऱ्यांना आपण पहिलं नतमस्तक होऊया त्यांच्या चरणी। पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा आहे। का चालतायत? फक्त पंढरीच्या ओढीने, की तिथे जायचंय, माझे वडील जायचे, माझे आजोबा जायचे, माझे पणजोबा जायचे आणि तीच प्रथा आता पुढे चालू ठेवून आपणही जाऊया। बरोबर कधीतरी लहान मुलं सुद्धा असतात, म्हणजे अगदी 3-4 वर्षाची मुलं कडेवर घेऊन, अगदी लहान बाळ सुद्धा हातात घेऊन अशाही या माऊली चालत असतात। एका पर्टिक्युलर स्पॉटवर बघितलं म्हणजे असे अनेक स्पॉट दिसतात, पण असा पूर्ण वारकऱ्यांचा महासागर असा चालत असताना दिसतो आणि तो एक अवर्णनीय दृष्टीसाठी तो सोहळा असतो, ती पर्वणी असते। सगळ्यांच्या मुखी विठ्ठलाचं नाव असतं। कोणी जय जय रामकृष्ण हरी म्हणत असतं, कोणी अभंग म्हणत असतं, कोणी विठ्ठलाचं नाव घेत असतं, नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतं। पण सगळे जण एकाच दिशेने, एकाच ह्याच्यात, एकाच सुरात असे जात असतात, गाणी म्हणत असतात। बरं, पंढरीला गेल्यानंतर त्यांना विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी 24 ते 48 तास रांगेत उभं राहावं लागतं। पण तरी सुद्धा ते थांबतात की एवढं चालत आलो, आता अजून थोडे तास, 1-2 दिवस विठ्ठलाच्या दर्शनासाठी काढू शकतो की आपण, असं म्हणून ते थांबतात। त्यांना जेव्हा असं विचारलं जातं तुमचं पाय नाही दुखत,
ते सांगतात काही पाय दुखत नाही, विठू माऊली येते आणि आमचे पाय चेपून जाते रात्री. इतका विश्वास आणि इतकी श्रद्धा त्यांची विठू माऊलीवर असते. काय आहे त्या पंढरीमध्ये असं ते केवळ तिथे गेल्यावर आणि त्या सावळ्याचं रूप बघितल्यावरच लक्षात येतं की इतकं आकर्षून घेणारं असं ते सावळं व्यक्तिमत्व आहे. कदाचित म्हणूनच आपल्या दासगणू महाराजांची पंढरी रायावर अतिशय श्रद्धा होती आणि पहिल्या अध्यायातच त्यांनी असं म्हटलेलं आहे, आता आहे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीच्या सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीनबंधू, तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर, तू सर्वांची, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वरा अवघे काही तूच तू, जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच फिरे माय बापा. हे सगळं दासगणू महाराजांनी पहिल्या अध्यायातच म्हटलेलं आहे. पुढे जाऊन 19व्या अध्यायात दासगणू महाराज म्हणतात, जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन, अशी पांडुरंगाची स्तुती केलेली आहे. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, प्रत्येक संताला जायचं असतं ते त्या विठुरायाकडेच. कितीतरी पालख्या संतांच्या तिकडे नेल्या जातात, कारण असं म्हटलं जातं की गोपाळपूर म्हणून एक गाव येतं, त्या गोपाळपूर पासून जेव्हा तुकाराम महाराज जेव्हा दर्शनाला जायचं विठुरायाच्या, तर ते गोपाळपूरला आल्यापासून ते धावत पंढरपूर पर्यंत जायचे. 2 किलोमीटरचं अंतर आहे पंढरपूरचं देऊळ आणि गोपाळपूर. तिथून ते धावत सुटायचे की त्यांना सहनच व्हायचं नाही की आता मी कधी एकदा जातोय आणि त्या विठुरायाला बघतोय. म्हणून पुढे अशी प्रथा पडली की गोपाळपुरापासून पंढरपूर पर्यंत सगळे धावत जातात. ही वारकऱ्यांची प्रथा सुरू झाली, कारण तो आता अजून किती थांबायचं असा त्यांचा भाव असायचा आणि कधी एकदा जाऊन विठुरायाला बघतोय असं त्यांची मनस्थिती असायची. तर पंढरपूरला जेव्हा या सगळ्या संतांच्या पालख्या येतात, तेव्हा सगळ्यात पहिली पालखी येते ती मुक्ताईनगरहून मुक्ताबाईंची. मुक्ताबाईंची पालखी षष्ठीला तिकडे जाऊन पोहोचते आणि नंतर बऱ्याचशा पालख्या वाखरी म्हणून एक गाव आहे तिकडे, पंढरपूर पासून अगदी थोडं अंतर आहे, माझ्या मते 7-8 किलोमीटरचं असावं. तर तिकडे सगळ्या संतांच्या पालख्या येतात. साधारण नवमीच्या दिवशी तिकडे सगळ्या पालख्या येतात आणि नंतर नवमी दशमी या याच्यात मुख्य हे असतं की चंद्रभागेचं स्नान करणं. ते चंद्रभागेचं स्नान एकादशीच्या दिवशी केलं जात असलं तरी सुद्धा तिथे इतकी प्रचंड गर्दी असते, म्हणून काही जण नवमी आणि दशमीला सुद्धा स्नान करून येतात. तर तिथे सगळ्या संतांच्या पालख्या जमल्या की पहिली पालखी इथून म्हणजे पंढरपूर मधनं मुक्ताई मुक्ताईची पालखी पहिली निघते आणि ती सगळ्या संतांचं स्वागत करायला पुढे जाते आणि त्यांच्या बरोबर नामदेवांची पालखी निघते. नामदेव आणि मुक्ताबाई यांच्या पालख्या निघून ते सगळ्या संतांच्या स्वागताला पुढे जातात आणि मग हळूहळू एकेका संतांच्या पालख्या आतमध्ये यायला लागतात. रिंगण हा प्रकार सगळ्यांना माहितीच आहे, आपण तो बघतो. नगर प्रदक्षिणा असा एक प्रकार असतो एकादशीच्या दिवशी. तर ती नगर प्रदक्षिणा जी केली जाते ते पूर्वी जुनं पंढरपूर जे होतं त्या जुन्या पंढरपूरला ती नगर प्रदक्षिणा केली जायची. आता पंढरपूरचा विस्तार खूप झालेला आहे, तेव्हा आता एवढी मोठी नगर प्रदक्षिणा करत नाही. थोडी म्हणजे साधारण जुनं पंढरपूर जेवढं आहे तेवढीच नगर प्रदक्षिणा केली जाते. पण सांगायची गोष्ट जी मला अगदी सांगावीशी वाटते ती अशी की ह्या नगर प्रदक्षिणेमध्ये सगळ्यात पहिली पालखी निघते प्रदक्षिणेसाठी ती आपल्या गजानन माऊलीची. साधारण 2:30 ते 3 ला सकाळी एकादशीच्या दिवशी महाराजांची पालखी आपल्या संस्थानाचं जे मंदिर आहे तिथून निघते आणि तिथून निघून नगर प्रदक्षिणा केली जाते. सगळ्या संतांच्या पादुका नगर प्रदक्षिणेच्या दरम्यान चंद्रभागेच्या तीरावर आणल्या जातात. त्या पालखीतून पादुका आणि जे काही आपल्या संतांचा जे काही म्हणजे पादुका असतात त्या पादुका
तिकडे चंद्रभागेत त्यांना स्नान घातलं जातं आणि तिथून त्या पुन्हा पालखीत आणून उरलेली नगर प्रदक्षिणा करून मग पंढरीच्या इथे येऊन विसावतात. तर अतिशय सुंदर हा सोहळा असतो. जिथे असं म्हटलं जातं आपली संस्कृती हरवली जाते कुठेतरी, आता हरपतीये, त्यांनी केवळ आषाढ वारी बघावी. पूर्ण वारी करता आली नाही, एक दिवस तरी चालावा, मग लक्षात येईल की ही संस्कृती कधीही पुसून काढली जाणार नाही. कारण सगळ्या संतांच्या ध्येय विषयच आपली विठू माऊली असल्यामुळे सगळे जण जोपर्यंत ही वारकरी परंपरा चालू आहे, वारकरी जोपर्यंत आपल्या पूर्वजांपासून आलेली ही पूर्वापार वारी चालू ठेवतायत, तोपर्यंत आपली संस्कृती कुठेही हरपत जाणार नाही, याची पूर्ण श्रद्धा आणि विश्वास मला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच असावा की हा जो सोहळा आहे तो इतका अवर्णनीय आहे की याच्याबद्दल किती बोलू तेवढं थोडं आहे. अ, आज आपण 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. अजून एक मागे विचारलं होतं, आज आषाढी एकादशी, अनेकांचे उपास असतील साबुदाणा खाऊन, तर त्यांच्यासाठी मुद्दाम सांगते की मागे विचारलं गेलं होतं की उपवास कसा करायचा, उपवास म्हणजे काय. त्याच्याबद्दल आज आता एकादशी असल्यामुळे आजच सांगते की उपवास करण्यामागे काही शास्त्रोक्त कारण पण आहे. आणि तो एकादशीला का करावा बरं. फक्त आषाढी एकादशी नाही, फक्त कार्तिकी नाही, तर प्रत्येक एकादशीला उपास केला जातो. याच्या मागे शास्त्रोक्त बाजू जर त्याची बघायला गेली तर ती अशी आहे की चंद्राच्या जशा कला बदलतात, तसं तसा आपल्या मनावर, आपल्या शरीरावर त्या गोष्टींचा परिणाम होत असतो. विशेषतः मनावर आणि शरीरावर होतच असतो. जसं समुद्राच्या लाटा, समुद्राला येणारी ओहोटी भरती, हे सगळं चंद्राच्या कलेप्रमाणे बदलत असतं, तसंच आपल्या शरीरातले सुद्धा धातू, एन्झाईम्स, हॉर्मोन्स, हे सगळं जे आहे ते या चंद्राच्या कलेप्रमाणे वर खाली त्याच्यात बदल होत असतो. अ, जे व्यष्टी आणि समष्टीमध्ये फार फरक नाही, पिंडी ते ब्रह्मांडी जे आपण म्हणतो, तसं जसं बाहेर त्या चंद्राच्या कलांचा प्रभाव पडत असतो, तसं आपल्या आतमध्ये सुद्धा पडत असतो. तर हे शास्त्रीय कारण आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्यापैकी कोणी सायकॅट्रिस्ट असतील किंवा सायकोलॉजीचा अभ्यास केलेला असेल, तर हे लक्षात येईल की सगळ्यात जास्त जे मनोरुग्ण असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम होतो तो पौर्णिमेच्या किंवा अमावास्येच्या दिवशी. तर हे का होतं, कारण तेव्हा ते शरीरात बदल घडत असतात. ते असे बदल बरं फक्त मनोरुग्णांच्या बाबतीत ना, आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत हे फरक पडत असतो, प्रभाव पडत असतो. पण एकादशीच्या दिवशी जर उपास केला, पण तो उपास म्हणजे साबुदाणा नाही, उपास म्हणजे एकादशी दुप्पट खाशी नाही, तर उपास म्हणजे केवळ अतिशय हलका आहार. हलका आहार म्हणजे फळं घेऊ शकतात, फळांचे ज्यूस घेऊ शकतात, पाणी पिऊ शकतात, ताक पिऊ शकतात. हे अशा प्रकारचं जर अन्न सेवन केलं तर आपली जी शरीराची म्हणजे मुख्य आपला जो एलिमेंटरी कॅनल आहे, आपली पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, पचनक्रिया, तर एकतर त्याला थोडा आराम मिळतो आणि मग इतर गोष्टींकडे आपलं शरीर लक्ष देऊ शकतं. म्हणजे काय, तर काय कुठे कुठे साठलेलं आहे तिथलं सगळं बाहेर काढून काढून टाकायचं. हे काम शरीर करतं. ते काम करायला आपण त्याला वेळ देतो आणि त्या दिवशी, एकादशीच्या दिवशी हे केल्याने पुढे 4 दिवसांसाठी आपलं शरीर चांगलं संतुलित राहतं. म्हणजे पौर्णिमेचा जो इल इफेक्ट आपण म्हणतो किंवा वाईट प्रभाव आपल्या शरीरावर, मनावर पडतो, तो त्याचं प्रमाण कमी होतं जर आपण ह्या शरीरातले टॉक्झिन्स आधीच बाहेर काढले तर. दुसरं, ह्याला जर धार्मिक बाजू बघितली किंवा आध्यात्मिक बाजू बघितली तर उपवास म्हणजे जवळ बसणे. कोणाच्या जवळ, तर आपलं जे इष्टदैवत आहे, आपले सद्गुरू आहेत, त्यांच्या चिंतनात वेळ घालवणं. आणि जर त्यांच्या चिंतनात वेळ घालवायचा असेल, तर कसं आहे, अन्नामुळे आपलं मन घडत असतं, आपलं शरीर घडत असतं.
आपल्याला माहिती आहे की आपण जर श्रीखंड पुरीचं अगदी अकंठ जेवण जेवलो तर काय होतं, ते श्रीखंड अंगावर आलं म्हणतो आणि आपण झोपा काढतो. तर आता असं एवढा जड आहार घेतला तर आपल्या इष्टदेवतेबरोबर आपला उपवास कसा घडेल? म्हणून अशा वेळी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्याही दिवशी जेव्हा तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेशी कनेक्ट व्हायचं असेल, अशा वेळी परिमित आहार घ्यावा, मिताहार करावा. म्हणजे आपल्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती होतं. जिथे डायजेशन कसं आहे, आपल्या शरीराचं जे शक्तीचं विभाजन केलं जातं त्याच्यात सगळ्यात पहिलं काम दिलेलं आहे पचनक्रिया. की तुम्ही जरी एक दाणा जरी खाल्लात तरी सुद्धा पहिलं त्याचं पचन करायला आपलं शरीर पुढे काम करायला लागतं. तर म्हणून जर त्या दिवशी आपण आणि पचन क्रियेत आपली एनर्जी तितकीच अ, खर्च केली जाते. जर आपण कमी खाल्लं किंवा एक दिवसातनं 2 वेळा खाल्लं, तर काय होतं की ती एनर्जी एकदा ते अन्न पचवलं की सेव्ह होते, वाचवली जाते आणि ती एनर्जी वाचली की मग आपलं शरीर सुस्तावत नाही, तर अजून शार्प होतं, आपलं माइंड अजून शार्प होतं आणि आपण आपल्या महाराजांवर म्हणा, सद्गुरूंवर म्हणा, इतर गोष्टींवर म्हणा, तुमच्या वाचनात म्हणा तुम्ही फोकस करू शकता. नाहीतर आपलं मन सुस्तावलं जातं, तमस येतो अंगात, झोप येते, आळसावल्यासारखं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी न होता ईश्वराशी अनुसंधान आपलं राहावं यासाठी कधीतरी हा उपवास करावा. तर अशी ही उपासाची थोडीफार माहिती जी मला माहिती आहे ती मी तुमच्या बरोबर शेअर केली. तर आज आपल्याला सुरुवात करायची आहे 6व्या अध्यायाला. होता होता 5 अध्याय माऊलीने करून घेतले, त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करूया आणि पुढे जाऊया. 6व्या अध्यायाची सुरुवात आपल्या दासगणू महाराजांच्या मंगलाचरणाने होत आहे. श्री गणेशाय नमः. हे परम मंगला श्री हरी, तुझी कृपा झालियावरी अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा. आता परम मंगला श्री हरी हा जो भाग आलेला आहे, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा. दासगणू महाराजांची अ, विष्णू सहस्त्रनामावर अतिशय श्रद्धा होती. दासगणू महाराज हे रोज विष्णू सहस्त्रनामाचा संध्याकाळी पाठ करायचे. तो पाठ केल्याशिवाय म्हणजे तो पाठ चालू असताना ते कुणाच्या भेटीगाठी घ्यायचे नाही, तर काहीही करायचे नाही. फक्त आणि फक्त विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करण्यात ते वेळ जवळजवळ त्यांचे पाठ म्हणजे 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. तर एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणायला कमीत कमी 10 मिनिटं लागतात. त्या 12 वेळा म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये 3 तास वगैरे जात असतील. तर ते त्यांचे नेहमीच ते नित्य नैमित्तिक जे त्यांचं उपासना होती त्याच्यापैकी ही एक होती. तर विष्णू सहस्त्रनामामध्ये एक श्लोक येतो की अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतस्त्रिक कुब्धाम पवित्रम मंगलम परम. तर हे पवित्रम मंगलम परम तसंच विष्णू पुराणात सुद्धा हे आलेलं आहे की ज्याच्या केवळ स्मरणाने मानवाचं सगळं अशुभ दूर जातं आणि शुभाचा विस्तार होतो, असा तो श्रीहरी आहे. तर त्या श्रीहरीबद्दल ते ह्या मंगलाचरणात दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. हे परम मंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा. त्या संत वाक्यी भरवसा ठेवून आम्ही श्रीनिवासा मंगलाची धरून आशा तुझ्याद्वारी पातलो. आता विनमुख लावल्याचं त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्याचं लागेल की संतांच्या. पुढे ते म्हणतात म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी न करावा या अजाण लेकरावर बालकाचे हीनपण माते लागी दूषण हे मनाता आणून करणे असेल ते करी. हे सगळं का मी वाचते, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा इतका सुंदर उपदेश आहे की दासगणू महाराज
काय म्हणतात की बालकाचे हीनपण माते लागी दूषण. एकतर ते ह्या आपल्या इष्टदेवतेला, आपल्या पंढरीरायाला आई असं संबोधतायत की माते बालकाचे हीनपण, मी हीनदीन आहे. पण मला आपल्या मुलाला जर, आपल्या मुलामध्ये जर काही वाईट गोष्ट कोणी येऊन आपल्याला सांगितली तर त्याचं सगळ्यात जास्त दुःख हे आईलाच होतं, की आपल्या मुलामध्ये असा दोष आहे आणि असं लोक येऊन मला सांगतायत. किती दुःख होतं त्या मातेला. तर ते इथे दासगणू महाराज सांगतायत की बालकाचे हीनपण मातेलाही दूषण. हे मनात आणून करणे असेल ते करी, म्हणजे माझ्यातलं जर काही हीनपणा असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुम्हीच दूर करा. माझ्या हातात ते नाही आहे, माझ्यात हीनपणा, पण ते तुम्ही दूर करा. आणि ते दुसरं ते असं म्हणतात की आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष. मी भरोसा ठेवलाय की सगळं अशुभ दूर होणार आहे आणि सगळं शुभच घडणार आहे. हे संतांच्या वाक्यावर माझा भरोसा आहे. पण आता तसं झालं नाही तर त्याचा दोष तुला लागणार आहे. मुलं जे काही करतात त्याचा दोष आईलाच देतात. काय आईने वळण लावलं नाही. तर इतक्या आपलेपणाने ते पांडुरंगाला सांगत आहेत. कधी कधी कसं आहे, जेव्हा आपण महाराजांवर खरं प्रेम करतो तेव्हा कधी कधी त्यांच्याशी भांडायला सुद्धा कमी करत नाही. आणि तसंच दासगणू महाराज इकडे थोडस त्यांना असं हेच सांगतायत की त्याचा तुला लागेल दोष. कसं आहे, दोन प्रकारची चे भक्त असतात. भक्त म्हणण्यापेक्षा श्रद्धाळू म्हणूया की एक असतात ते ईश्वराला घाबरून असतात किंवा घाबरून काहीतरी कृती केलं. अरे बापरे, मी आज हे स्तोत्र म्हटलं नाही तर त्यांचा कोप होईल, तर मी आज पूजा केली नाही तर ते रागावतील, काहीतरी वाईट घडेल. आणि दुसरे असतात ते प्रेमाने करतात की ते केल्याशिवाय मला चैनच पडणार नाही म्हणून केलं जातं. ते आहे खरं प्रेम. म्हणजे कधीतरी नाही झालं तर नाही महाराज, आज मला नाहीये वेळ, मी आज नाही करू शकणार आहे, पण मी मनात अनुसंधान सतत असतं. त्यामुळे भीती नसते अशा भक्तांमध्ये. परमेश्वराची भीती नसते तर प्रेम असतं. आणि जेव्हा भीती असते तेव्हा भांडणं करू शकत नाही ते. भांडणं कधी करतात? एक गोष्ट आठवली की एक भक्त असतो. त्याला कोणीतरी सांगतं की राम अतिशय छान दैवत आहे, की लगेच प्रसन्न होतात. तो लगेच रामाची मूर्ती घेऊन येतो आणि रोज त्या रामापुढे दिवा लावतो, उदबत्ती ओवाळतो आणि काय 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 स्तोत्र, रामरक्षा, जे काही त्याला माहिती असतं ते सगळं म्हणत असतो. खूप दिवस होतात आणि काहीतरी त्याचं मागणं असतं मनात, ते मागत असतो. असे बरेच महिने जातात. काही तो राम काय प्रसन्न होत नाही. माझं काही काम होत नाही. मग कोणीतरी त्याला सांगतं, की "अरे काय तू रामाची उपासना करतो? तू कृष्णाची उपासना कर." कृष्ण लगेच प्रसन्न होतो. मग तो जाऊन कृष्णाची मूर्ती घेऊन येतो आणि कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करतो. आता त्या कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केल्यावर तिकडे निरांजन ठेवतो आणि उदबत्ती लावायला जाणार. तेवढ्यात तो म्हणतो, की "ह्या रामाने माझं काहीही केलं नाही. त्या रामाला मी कशाला या उदबत्तीचा वास येऊ देऊ?" म्हणून त्या रामाच्या मूर्तीच्या नाकाच्या इथे कापूस लावतो आणि कृष्णाला उदबत्ती ओवाळायला लागतो. तितक्यात राम तिकडे प्रकट होतात. तर हे म्हणतात, "अरे, इतके दिवस मी तुझ्या मागे लागलोय, तू मला दर्शन देत नाही, तू माझ्यावर प्रसन्न होत नाही, माझं काम करत नाही. आज मी तुझ्या नाकात नाक दाबल्यावर तोंड उघडतं ही म्हण अशी खरी आहे का रे? की आता मी तुझ्या नाकातच कापूस कोंबल्यावर तू कसा प्रकट झालास? आणि इथे मी कृष्णाची मूर्ती आणली, मी त्याची पूजा करायला बसलोय, आता कसा तू प्रकट झालास?" राम म्हणतो, "एवढे दिवस तू उदबत्ती ओवाळत होतास, निरांजन ओवाळत होतास, पण त्याच्यात मी आहे असं वाटत नव्हतं. आज तुला वाटलं त्याच्यात मी आहे म्हणून तू माझ्या नाकात कापूस कोंबलास, म्हणून मी आज आलो." तर कधी-कधी असं जेव्हा भांडता येतं देवाशी, तेव्हा ते खरं प्रेम असतं. आणि कधी-कधी भांडावं हो. त्यांनाही कळू द्यावं, की आपल्या मनात काय आहे, की बरं माझ्यात एवढे दुर्गुण भरलेले आहेत मला माहिती आहे. तर मला नाही दूर करता येत. माझ्यात ते सामर्थ्यच नाही. हे काम तुमचंच आहे. ते तुम्हालाच करायचं आहे. तर
असंच दासगणू महाराज या मंगलाचरणात थोडस त्या श्रीहरीशी प्रेमाचे संवाद साधतायत की बालकाचे हीनपण मातेला घी दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी. आणि पुढे आपल्या कथानकाला म्हणजे प्रसंगाला सुरुवात होते. अतिशय सुंदर प्रसंग, जवळजवळ 37 ओव्या पुढच्या ह्या प्रसंगावर आहेत. असं वाटतंय की हा प्रसंग जेव्हा घडला, आता आपण 5व्या अध्यायात बघितलं की महाराजांचा अतिशय निस्सीम भक्त भास्कर पाटील हे महाराजांना भेटलेले आहेत आणि महाराजांबरोबर शेगावात आलेले आहेत. पण ही जी घटना आहे ह्यामध्ये कुठे भास्कर पाटील आहेत असं वाटत नाही. तेव्हा असं धरून चालूया की ही घटना भास्कर पाटलांना महाराज भेटायच्या आधी घडलेली असावी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. काय गोष्ट घडली? अपूर्व गोष्ट अशी काय घडलेली आहे? तर बंकटलालाचा मळा होता. गावाची या दक्षिणेचा बंकटलालाच्या मळ्याचं महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया. बरं, आजकाल हुरडा पार्टी जी केली जाते तसंच इकडे महाराजांना आपलं शेत दाखवायला बंकटलाल घेऊन गेलेत मक्याची कणसं खाण्यासाठी. आणि बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी, विहिरी पाशी तयारी केली कणसे भाजण्याची. बरं, तिथे विहीर होती, त्या विहिरीचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आपण भास्कर पाटलांची विहीर बघून आलेलो आहे. कोरडी ठणठणीत साचार असं त्याचं वर्णन केलेलं आहे. इकडे वर्णन आलेलं आहे, विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर होते जवळ चिंचेचे. असं त्या विहिरीचं वर्णन. दासगणू महाराजांची ही जी ओघवती शैली आहे, कुठलाही प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची जी त्यांची प्रतिभा आहे ती खरंच अतिशय विलक्षण आहे. आता विहीर होती धनत्तर, पाणी तिला अपरंपार असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर ती विहीर आली पाहिजे. गर्द छायेचे वृक्ष थोर होते जवळ चिंचेचे. चिंच वृक्ष सगळीकडे लावलेले आहेत आणि आता ही सगळी मंडळी तिकडे आलेली आहे. महाराजांसाठी एक छान पैकी आसन तिकडे तयार केलेलं आहे आणि बाकीची सगळी मंडळी तिथे बसलेत आणि तिथे आगट्या पेटल्या एक कचरा आजमाचे हो 10-12, तेणे डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा. आगट्या म्हणजे काय तर दगड विटा असं एकत्र करून तिकडे आग पालापाचोळा आणून लाकडं टाकून तिथे आग तयार केली कोळसे टाकून आणि कणसं भाजायला सुरुवात करणार. तर त्याचा जो ती कणसं भाजायला घेतल्यावर तो जो धूर यायला लागला. आता इथे काय झालेलं आहे तर त्या चिंच वृक्षावर मोहोळ लागलेलं आहे मधमाशांचं. मधमाशा 2 प्रकारच्या असतात, चावऱ्या असतात आणि आग्या मोहोळाच्या मक्षिका असा उल्लेख आलेला आहे. आग्या मोहोळ म्हणजे चावऱ्या माशा. आता त्या मोहोळाच्या मक्षिका त्या तिथे लागलेल्या होत्या चिंच वृक्षावर. त्याच्या माशा उठल्या की. बरं, प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथे सांगण्याचा मुद्दा हा की कधी कधी काही कृत्य करण्यासाठी आपल्याला विलक्षण आनंद असतो मनात आणि आपण इतके एक्साइटेड असतो की आपण आजूबाजूला काय आहे हा विचार करत नाही. हे एक अतिशय छान या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे की तिकडे त्याला चिंच वृक्षावर मोहोळ लागलेलं कोणी बघितलं नाही. महाराज बरोबर आहेत, महाराजांना मक्याची कणसं खायला न्यायचं आहे, हा एवढाच आनंदाचा विचार मनात होता. आणि हे बाकीचा काही विचारच केला गेला नाही की तिकडे आपण कुठे बसतोय, कुठे आगट्या लावलेल्या आहेत, कुठे कणसं भाजणार, महाराज कुठे बसलेत, हा विचार न करता तिकडे सगळ्या त्या आगट्या पेटल्या एक चरा आजमाचे हो 10-12, तेणे डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा. त्यायोगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले चिंच वृक्षावरील भले त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवली. सगळ्यांना कळलं माशा उठल्या की त्या पसरतात सगळीकडे. पसरल्यावर सगळे पळून गेले. आता इकडे अजून एक माणसाची कृती म्हणजे
माणसाचा नैसर्गिक स्वभाव अ, आपल्या शरीरामध्ये केमिकल असतं ऍड्रिनालिन. ते कधी सिक्रीट होतं हे अशा प्रसंगी ते प्रकर्षाने सिक्रीट होतं आणि काय करतं, फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे आयदर येणाऱ्या संकटाचा सामना करा किंवा पळून जा. तर खूप वेळा, अनेक वेळा असं होतं की आपल्यात सामर्थ्य नाही किंवा आलेला प्रसंग आपण बघतो आपल्या लगेच, म्हणजे किती सुंदर देवानी आपली ही यंत्रणा शरीराची केलेली आहे की फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये आपल्या लक्षात येतं की हे आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. आता ह्याच्याशी लढणं आपल्याला शक्य नाही, तर दुसरं काय करू शकतो, तर पळून जाणं. पण हे काही सेकंदातच होतं. ती यंत्रणा तशी आपली साधलेली आहे. पण जेव्हा असं होतं तेव्हा आपण इतर काही विचार करत नाही. स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळून जातो. आपण कधी फ्लाईटने गेलो, तर फ्लाईटमध्ये अनाउन्समेंट करतात, की हवेचा दाब कमी झाला तर वरनं ऑक्सिजन मास्क खाली येतील, तर ते आधी आपल्या तोंडावर लावा, मग इतरांना मदत करा. ही नेहमी अनाउन्समेंट असते. तर ही अनाउन्समेंट चुकीची बरोबर ह्याच्यात आपण पडायचं नाही. पण तरी सुद्धा पहिलं स्वतःचा जीव वाचवणं, मग इतर ठिकाणी बसणं हा जनरली माणसाचा स्वभाव. तसंच आपले स्वसंरक्षण हे याला पहिली प्रायोरिटी दिली जाते. तर म्हणून जेव्हा त्या माश्या उठल्या, तेव्हा आग्या मोहळ्याच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात रेखा, भोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. सगळे जण पळून गेले. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. हे इकडे त्यांनी आपल्याला खूप मोठं हे सांगितलेलं आहे, जे आपल्याला माहितीये. कधीही काही झालं तरी पहिले आपण आपला जीव वाचवतो. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. आता विचार करा, काय दृश्य असेल ते. ती सगळीकडे माश्या घोंगावतायत, तिकडे सगळे पळून गेलेत, महाराज बघतायत आणि महाराज हसतायत. तिथे शांतपणे बसून राहिले, ते नाही पळून गेले. आसनी आपल्या स्वस्थ बसले, विचार करू लागले निज चित्ती माशांचा. काय विचार करायला लागले, तर पुन्हा अद्वैत सिद्धांत वेदांताचा इकडे महाराजांनी सगळीकडे अद्वैत सिद्धांतच पटवून दिलेला आहे. तोच इथेही सांगितलेला आहे. माशी तरी मीच झालो, मोहोळतेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो आणि कणसे तेही रूपे माझी. कशात भेदच नाही. ना त्या कणसात आणि माझ्यात भेद आहे, ना त्या माशांच्यात आणि माझ्यात भेद आहे, ना त्या मधाच्या पोळ्यात आणि माझ्यात भेद आहे. सगळीकडे मीच आहे आणि मी कोण आहे, तर मी तो परब्रह्म आहे. मी कोणीही वेगळा नाही. त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला, ती कळे या नरजन्मी. पहिल्या अध्यायापासून जे अद्वैत तत्वज्ञान महाराजांनी सांगायला सुरुवात केलेली आहे, तेच इथेही सांगितलेलं आहे. माशी तरी मीच झालो. आता माशी मी झालो म्हणजे काय, अद्वैत सिद्धांत आहे काय, तर ते परब्रह्म जे प्रत्येक जीवामध्ये आहे, त्यांच्यात काहीही भेद नाही. हे जेव्हा आपण, अत्यंत कठीण असा हा सिद्धांत आहे, पण आमचे स्वामीजी नेहमी म्हणायचे की असा विचार तर करायला लागा की समोरचा माणूस म्हणजे मीच आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणाल की समोरचा माणूस म्हणजे मीच आहे, तर आपण आपल्याशी कसं, म्हणजे आपल्याशी इतरांनी कसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण त्याच्याशी वागू. हे साधणं अतिशय कठीण आहे, पण तरी सुद्धा जेव्हा आपल्या संपर्कात एखादी व्यक्ती येते, एक अजून गोष्ट पतंजली योगसूत्रात सांगितलेली आहे ती अशी, की एखाद्या व्यक्तीचा आपण द्वेष करतो. कोणीतरी अशी व्यक्ती असेल आपल्या आयुष्यात, ती व्यक्ती आल्यावर असं नको वाटतं. नको या व्यक्तीशी आपल्याला बोलावंसं नाही वाटत.
अशा वेळी काय करावं? काय असतं, आपली साधारण मानवी वृत्ती अशीच असते. आपल्याला कोणीतरी आवडतं, कोणीतरी नाही आवडत. हा सहज स्वभाव असतो माणसाचा. ज्याच्यापासून आपल्याला सुख प्राप्ती होते, अशी माणसं आपल्याच आवडीची असतात. ज्यांच्यापासून आपल्याला दुःख होतं, अशी माणसं आपल्याला नकोशी वाटतात. आणि मग कसं असतं, ती जनरल टेंडन्सी असते, की एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा गुण आपल्याला आवडला नाही, तर अनेक गुण आपल्याला असेच दिसायला लागतात जे आपल्याला आवडत नाही. नीट विचार करून बघितलं तरी ह्या अशाच गोष्टी घडतात आणि मग अजून आपल्या आतमध्ये त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह गोष्टी तयार होतात. म्हणून प्रतिपक्ष भावना असा हा जो विषय सांगितलेला आहे योगामध्ये, तो असा आहे की एखादी व्यक्ती समोर आली आणि त्यांच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह मनात आलं तर लगेच लगेच त्या व्यक्तीबद्दल काहीतरी चांगला विचार मनात रुजवावा. की ही अशी काय बोलते, मला हिचं बोलणं आवडत नाही, असं जर डोक्यात आलं तर असा विचार यावा की हिच्या बोलण्यात काहीतरी सामर्थ्य आहे. जरी ती कशीही बोलत असली तरी जे बोलते ते पटतंय आपल्याला. असा विचार मनात लगेच आणायचा, म्हणजे कुठेतरी तो निगेटिव्ह विचार बाहेर पडतो आणि पॉझिटिव्ह विचार पुढे येतो. हे माशांच्या बाबतीत नाही, पण माणसांच्या बाबतीत आपण नक्कीच विचार करू शकतो. माश्या चावतात म्हणून लोक पळून गेली. माश्या मध देतात हा विचार कोणी करत नाही. नॅचरली माशी चावली तर होणारा त्रास खूप आहे, पण त्या मध देतात म्हणून त्यांच्यावर कोणी प्रेम नाही करायला जात. तर महाराजांचं असं होतं, त्यांचा तो अद्वैत सिद्धांत असल्याने आणि ते सच्चिदानंदी सदा रत असल्याने त्यां सदा उन्मनी अवस्थेत आणि परमात्म्याची तदाकार वृत्ती असल्यामुळे त्या माशांमध्ये सुद्धा त्यांना परब्रह्मच दिसलं. म्हणून ते म्हणतात, माशी तरी मीच झालो, मोह तेही मीच बनलो, कणचे खाया मीच आलो, कणचे तेही रूपे माझी, ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. आता माशांचा स्वभाव काय आहे, तर जिथे बसतात तिथे डंख मारतात. आता महाराजांच्या अंगावर माशा बसल्या. पूर्वी मला हे वाचताना खूप वाईट वाटायचं, खूप रडायला यायचं की अरे काय माशा, एवढ्या माशा महाराजांच्या अंगावर बसल्यात आणि त्या त्यांना चावल्या असतील, किती त्यांना त्रास झाला असेल असं वाटायचं. पण नंतर असं वाटायला लागलं की ते देहात होते कुठे, कधीच देहात नव्हते. ते कायम देहापासून विलग होऊन त्या उन्मनी स्वरूपात असायचे. त्यामुळे त्या माशांचे डंख त्यांना लागले तरी त्यांना त्याचा काहीही त्रास झाला नाही. ते आपल्याला पुढे ओव्या वाचून आपल्याला लक्षात येतच. पण ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या, वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले जाती. पासोडी म्हणजे घोंगडी किंवा पांघरुण. पूर्ण महाराजांचं अंग हे त्या माशांनी कव्हर झालेलं होतं. विचार करा की किती माशा बसल्या असतील त्यांच्या अंगावर. पण माशा पुढे हेही लिहिलंय, माशा चावतीवरच्या वरी परीने तो परवा करी, त्यांचे काटे शरीरी बोचले असं ती असंख्यात. कुठेतरी आपल्याला दुःख व्हायला पाहिजे की कसं पारायण करताना आपण भरभर 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 वाचत जातो, पण ह्या भावना मनात आल्या की त्यांच्याशी कनेक्शन साधायचं. की तिकडे महाराज एकटे बसलेत, कोणी नाहीये त्यांच्या बरोबर, सगळे पळून गेलेले आहेत आणि लांब राहून ते बघतायत काय चाललंय. ते माशां सगळ्या महाराजांच्या अंगावर बसलेले आहेत, चावतायत त्यांना. आणि असं झाल्यानंतर खरं कोण पुढे आलं याची झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. एक प्रहर म्हणजे 3 तास असतात. भक्त झाले चिंतातुर. बरं कोणी जवळ जायला तयार नाही, आपण गेलो आपल्याला माश्या चावतील. आणि बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले. हो, बंकटलालाचं अंतर मात्र दुःखाने व्याकुळ झाले की कोठून बुद्धी झाली मला. येथे आणले समर्थाला, कणसे मक्याची खाव्याला मंडळींच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याय मीच कारण, झालो हे का शिष्य पण माझे हाय रे दुर्दैवा.
असा विचार जेव्हा येतो तेव्हा समजावं की ही व्यक्ती सात्विक आहे. ही गोष्ट जी घडली त्याचा दोष आपल्यावर जे घेतात ती व्यक्ती सात्विक असते. ज्यावेळी घडलेली गोष्ट चुकीची असली किंवा काहीतरी त्याच्यातून चुकीचं निष्पन्न झाल्यानंतर कुणाला दोष द्यायचा असा विचार केला जातो, अशा व्यक्ती तामसी किंवा राजसी असतात. आपली जबाबदारी झटकून द्यायची आणि दुसऱ्यांना दोष द्यायचा, ही जी वृत्ती असते ही राजसी तामसी लोकांची असते. पण बंकटलाल तसे नव्हते. बंकटलालांना स्वतःला वाटलं की ही माझी चूक आहे की मी महाराजांना इथे आणलं. प्रत्यक्षात चूक त्यांची नव्हती. त्यांनी अतिशय आनंदाने इथे आणलं. चूक काय झाली तर आपण कुठे हे करतोय ते लक्षात आलं नाही, पण ते बंकटलाल कोणाच्याच लक्षात आलं नाही. आणि कदाचित ही गोष्ट व्हायची होती. हे महाराजांना ही एक महाराजांची लीला होती. त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. आता मात्र खरंच बंकटलालाची परीक्षा झालेली आहे की एवढ्या माश्या आहेत, महाराजांच्या अंगावर माश्या बसलेल्या आहेत. बंकटलालाला कळतंय की मी तिकडे गेलो तर मलाही माश्या चावणार आहेत. तरी सुद्धा बंकटलाल पुढे येण्याची तयारी दाखवतायत. हे महाराजांनी अंतरी जाणलेलं आहे. ते म्हणतायत बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थांनी. आता हे एवढा वेळ करू शकले नसते का? नाही करू शकले असते. जे आता ते माशांना सांगतात ते आधीही सांगितलं असतं. पण हेच महाराज बघत होते की ह्या एवढ्या जमलेल्या मंडळींपैकी खरंच माझ्याबद्दल प्रेम कुणाच्या मनात आहे. आणि हेही त्यांना जाणून होते. ते फक्त हे त्यांना बंकटलालाला सिद्ध करून दाखवायचं होतं की मला त्याचा काही त्रास नाही झाला रे, पण तू पुढे येण्याची तयारी दाखवलीस त्याच्यातच सगळं आलं. त्यामुळे बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थांनी. काय कौतुक केलं? आता हे वाचताना आपल्या अंतरात काहीतरी खरंच गलबलून आलं पाहिजे की महाराज सांगतायत जीवांनो जा निघून, कसा मोहळी जाऊ न, माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी जावा. किती दयार्द्र अंतःकरण संतांचं असतं की आपला एक भक्त तयारी दाखवतोय की मला माशा चावू देत पण आता महाराजांना ह्याच्यातनं बाहेर काढायचं आहे. असं असताना महाराज सांगतायत जीवांनो जा निघून बसा मोहळी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही ना आता चावा. आणि असं म्हटल्यावर माशा गेल्या. मोहळावरी जाऊन बसलेल्या बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. आपण एक 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 बघत आलोय महाराजांची जलतत्वावर कशी अ, सत्ता होती की विहिरीत, कोरड्या ठणठणीत विहिरीत जल निर्माण केलेलं आहे. महाराजांची अग्नितत्वावर कशी अ, सत्ता होती की काडी न घासता त्याने अग्नी निर्माण केलेला आहे. आणि इथे ह्या मुक्या जीवांवर सुद्धा त्यांची सत्ता कशी होती की केवळ त्यांनी सांगितलं की जीवानो जा निघून बसा मोहळी जाऊन, आणि माझ्या केल्यावरती केवढी मोठी लीला आहे ही. आणि त्यात मुख्य बघण्यासारखं काय आहे ते महाराजांना या लीला करणं काही फार अवघड नव्हतं, पण बघण्यासारखं आहे कधी केले लीला तर माझ्या बंकटा कारण कोणी ना आता चावा, ह्यासाठी ही लीला केलेली आहे. ह्याच्यात महाराजांचं भक्तांवरच प्रेम दिसून येत आहे की किती प्रेम ते आपल्या भक्त स्वतःला माशा चावून घेतल्या भरपूर, तेव्हा म्हणाले नाहीयेत की जा बसा मोहळी जाऊन. स्वतःच्या अंगावर माशा चावतायत तरी ते स्वस्थ बसलेत. पण माझा भक्त येतोय त्याला त्रास नको व्हायला म्हणून माशानं वरती जायला सांगितल्यावर त्या लगेच गेल्या. आधी सांगितलं असतं तर गेल्या नसत्या का? नक्कीच गेल्या असत्या, पण ते त्यांना त्रास सहन होत होता, माझ्या भक्ताला होणार नाही म्हणून तुम्ही वरती जा. आणि ते सगळ्या माशा वरती गेल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुनी बोलते झाले हाचोनी
आता इथे महाराजांचा एक मिश्किलपणा की त्याच्यात सुद्धा कसं हसवायचं. महाराज त्या पाहुणे बोलते झाले, हाचून वा खूप केलीच मेजवानी आम्हाचे तू माशांची. हा, अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासूनच झाले दुरी लड्डू भक्त ते तेव्हा. इथे व्यंकटलालाला ते धडा शिकवतायत. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणार, एका ईश्वरा वाचुनी. जिलबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. ह्याच्यात त्यांनी उपदेश दिलेला आहे. खूप मोठा उपदेश आहे जो आपल्याला माहिती आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की नको नको मला गुंतू माया जळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवी ना तेव्हा माय बाप, तेव्हा कोणी सोडवायला येत नाही. ना माय बाप सोडवतात, सोडवी ना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिण सुद्धा दूर आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरे भली भली किती तुमचे नातेवाईक असू देत, राजा असू देत, कोणीही तुमच्या कामाला येत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्यामुळे अशी वेळ आल्यानंतर, मागे मी त्या साधूची गोष्ट सांगितलेली की तो साधू त्या मुलाला म्हणाला की रोज ये प्रवचनाला. नाही, माझ्या घरचं कुटुंब माझ्यासाठी थांबलेलं असतं, आणि तेव्हा ते जाऊन जे काही प्रकार करतात की मेल्याचं नाटक करा, मग याच्यावरून मी पाणी फिरवेन, ते पाणी प्यायला कोण तयार आहे? कोणीही तयार होत नाही. तेच तुकाराम महाराज इथे सांगताय की तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. तेच इथे महाराजांनी बंकटलालाला धडा शिकवलेला आहे, सांगितलेलं आहे. संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणार, एका ईश्वरा वाचून. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपलं जर म्हणण्यासारखं कोणी असेल तर ते आपले सद्गुरू आहेत. कारण तेच कधीही आपल्यासाठी धावून येतात. जिलबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जात. ही जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. त्याच्यावर व्यंकटलाल मधुरोत्तर करिता झाला साचार, महाराज अडवूकच होणार काटे माशांचे काढावया. आता ते व्यंकटलालाचं चित्त अतिशय आकुळ झालेलं आहे. म्हणजे आपण कल्पना करूया की इतके आपले आवडते महाराज आहेत, आणि त्यांना आपल्यामुळे त्रास झाल्यावर आपल्या मनामध्ये किती गिल्ट येईल की बापरे, हे माझ्यामुळे झालंय, हे माझ्यामुळे झालंय. सात्विक वृत्तीचं ते लक्षण जसं मी मगाशी म्हटलं, पण त्याला इतकं ते असह्य झालेलं आहे की इतके काटे महाराजांच्या शरीरात गेलेले आहेत, आणि म्हणून आता ते सोनाराला आणून ते काटे काढून घेऊया. महापापी मी गुरुराया, तुम्हाला की त्रास द्याया, आणविता झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी, त्याच्या गांधी अगणित अंगावर उठल्या आहेतच आचार. त्याचा सांगा उपाय, काय करू मी ह्याच्यासाठी, तुम्ही सांगा मला. आणि त्याच्यावर महाराजांचं असं भाषण आहे की अरे आता काही ना अधिक घडले, डचणे स्वभाव माशांचा. म्हणजे एकीकडे सांगतायत की खूप केलीच मेजवानी आम्हाशी तू माशांची, आणि इथे म्हणतायत की अरे त्यात काही ना अधिक घडले, डचणे स्वभाव माशांचा. ते मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा, त्या सच्चिदानंद रूपा, माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. परब्रह्म बघितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा, त्या माशीमध्ये सुद्धा, म्हणून मला त्याचा काहीही त्रास होणार नाही. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल. इथे सुद्धा तेच तत्वज्ञान सांगतायत, अद्वैत तत्वज्ञान. हे ऐकता ब्रह्मज्ञान पंकटलाल धरी मौन, काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. तरी त्याला असं वाटे की नाही बाबा, हे काटे तर काढायला पाहिजे, असेच कसे ठेवायचे. म्हणून त्यांनी सोनाराला आणलं. सोनारे चिमटे घेऊन आले, देहाच शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे. आता एवढ्या पूर्ण अंगावर वाटे पाचोडी माशांची समर्थ पांघरले साची, वर
मधमाशांचा बद्दल लिहिलंय की माशा चावती वरच्या वरी परी तो परवा करी, म्हणजे किती काटे गेलेले असतील. आता हे एवढे काटे सोनार कसे काढणार? पण आपले महाराज योगी होते. काय केलं त्यांनी? ते काढण्या चिमट्याची गती नाही, मुळीच साची साक्ष ती या गोष्टीची मीच लावितो तुम्हाला. आणि काय केलं त्यांनी? कुंभक केला. वायू लागी रोधून धरले. आता अनेक प्रकारचे कुंभक आहेत, 8-9 प्रकारचे जवळजवळ कुंभक आहेत. पण असा कुंभक महाराजांनी केलेला आहे, त्या वायूला असं रोधून धरलेलं आहे की त्याने आपल्या शरीरातले, त्यांच्या शरीरातले सगळे काटे वर आले. हे केवळ आणि केवळ योगी, योगेश्वर हेच करू शकतात. आणि ते महाराजांनी क्रिया इकडे केलेली आहे. ह्यातून आपण बघितलं, पाण्यावर सत्ता, अग्नीवर सत्ता, मुख्य जीवांवर सत्ता आणि इथे वायूवर सत्ता. पंचमहाभूतातलं हे तिसरं महाभूत आहे, जे वायू तत्व आहे. त्या वायू तत्वावर सुद्धा त्यांची सत्ता होती. त्यांनी केवळ कुंभक केला आणि सगळे काटे बाहेर आले आणि ते मग सोनाराने एक एक चिमट्याने ते काढले. तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून, तो पाहता प्रकार लोक आनंदले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. इकडे ह्या सगळ्या लिलेतनं किती गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत की आपण ओव्हर एक्साइटेड होऊन कुठली तरी गोष्ट करतो, त्या आधी जरा आजूबाजूला बघावं, थोडा विचार करा. आजूबाजूला बघावं म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या ह्या जी काही आपण क्रिया करतो त्याचा विचार करावा, सगळ्या दृष्टिकोनात, की त्याच्यात काय अडचणी येऊ शकतात, काय होऊ शकतं, हा व्यवस्थित विचार करावा. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की माशा, एक तर अद्वैत सिद्धांत सांगितलेला आहे आणि आपल्यावर संकट आलं की आपल्या सद्गुरून वाचून आपल्याला कोणीही वाचवत नाही, हे सांगितलेलं आहे. दुसरं, महाराजांचं दयार्द्र अंतःकरण, किती प्रेम असावं भक्तांवर की स्वतः सगळे वार सहन केलेले आहेत, ते काटे स्वतः बोचून घेतलेले आहेत. पण भक्त समोर आल्यानंतर, जवळ आल्यानंतर त्याला मात्र त्रास होऊ नये म्हणून माशांना आज्ञा करतायत की जीवांनो जा निघून. पुढे वायू लागी रोधून धरलं आणि सगळ्या माशा, ते सगळे काटे बाहेर आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी की महाराजांची सत्ता ह्या सगळ्या पंचमहाभूतांवर होती, हे ह्यातून आपल्याला कळलेलं आहे. पुढे कणसे भाजली, पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते. झाला हा प्रसंग, इथे संपला. की हे सगळं झाल्यानंतर माशांना वरती जायला सांगितलंय. नंतर कदाचित असं आपण गृहीत धरूया की कुठेतरी दुसरीकडे त्यांनी त्या आकट्या लावल्या असतील आणि ती कणसं भाजली असतील आणि त्या कणसांचा आस्वाद सगळ्यांनी घेतला असेल महाराजांसोबत. आणि नंतर अस्तमानी सगळे घरी आले. इथे हा प्रसंग संपतो आणि पुढचा प्रसंग जो आहे तो आहे दोन संतांच्या भेटीचा. जिथे एक संत समोर असताना इतकी पर्वणी असते, तिथे दोन संत जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय पर्वणी असेल. त्याचा आनंद आपण घेऊया. पण तत्पूर्वी पुढच्या सत्रामध्ये आपण तो आनंद घेऊया. पण नरसिंह महाराज यांच्याबद्दल आज आषाढी एकादशी आहे म्हणून हा प्रसंग एका याच्यात वर्णिलेला आहे. तो सांगते की भक्त लीलामृत हा दासगणू महाराजांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नरसिंह महाराज यांच्यावर एक 3 अध्याय त्यांनी रचलेले आहेत. त्याच्यामध्ये असा एक कथाभाग आलेला आहे त्यांच्या चरित्रातला की नरसिंह महाराज हे किती थोर होते संत. तर पंढरपूरला ते आलेले असताना असाच आषाढी एकादशीचा दिवस होता. अ, भरपूर गर्दी होती, खूप तेव्हाची गोष्ट आहे. भरपूर गर्दी होती आणि एक कोणीतरी माथे फिरू व्यक्ती आली आणि त्या माथे फिरू व्यक्तीला काय होतं माहिती नाही, पण त्यांनी एक मोठा गोल असा विठ्ठलावर फेकला.
आणि तेव्हा विठ्ठलाचा पाय थोडासा भंग झाला आणि त्यातून रक्त यायला लागलं. ती मूर्ती जिवंत आहे याचं हे उदाहरण, की त्यातून खरं खरं रक्त यायला लागलं. आणि सगळ्यांना तो खूप मोठा धक्का होता. नरसिंह महाराज तेव्हा तिकडे होते आणि नरसिंह महाराज म्हणाले, की आता त्या जखमेची आपल्याला मलमपट्टी करणं गरजेचं आहे. मूर्ती भंग पावली म्हणून मूर्ती बदलायची नसते, तर तिथे ती सावळी, तो सावळा तिथे विराजमान आहे, तेव्हा आधी त्याच्या जखमेवर अ, मलमपट्टी करूया म्हणून त्याने खरंच त्या पायाला औषध लावलं, त्याला पट्टी लावली. जसं आपण एखाद्या मुलाला तो धडपडला, त्याच्या पायातनं रक्त यायला लागलं, तर जे जे काही उपचार करू ते नरसिंह महाराजांनी विठ्ठलावर केलेले आहेत. आणि काही दिवसांनी जेव्हा ती पट्टी काढली, तेव्हा ती भंगलेली मूर्ती एकसंध झालेली होती. तर इतका नरसिंह महाराजांचा थोर अधिकार होता. तर त्या नरसिंह महाराजांची आणि आपल्या महाराजांची भेट आपण पुढच्या वेळी, पुढच्या सत्रात घेऊया. अ, झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि कधीतरी याचा योग येऊ दे, की आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जायला मिळावं आणि तिथल्या विठुरायाचं दर्शन होईल नाही होणार माहित नाही, पण कळसाचं दर्शन जरी झालं तरी विठुरायाचं दर्शन घेतल्यासारखंच आहे. त्या वारकऱ्यांना बघून त्यांना नमस्कार केला तरी विठुरायाला नमस्कार केल्याचं वाटावं. आणि असं छान आपल्याला महाराजांची कृपा सगळ्यांवर हो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते. हे माझ्या वाणीला विराम देते. परमपूज्य आदरणीय नांदेडकर गुरुजी, विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते. शेगावच्या म्हणजे आपल्या माऊलीची वारी पंढरपूरला जी सुरू झाली, ती सुरू करण्यामागे महत्वाचा विचार नांदेडकर गुरुजींचा होता. नांदेडकर गुरुजींनी तेव्हा सांगितलेलं होतं, की सगळ्या संतांच्या पालख्या जातात, आपल्याही महाराजांना घेऊन जाऊया. आणि त्या सगळ्यांचा विचार विनिमय होऊन ही पालखी आता जाते. 19 ऑगस्टला पालखी शेगावला परत येते. तर आता परत येते ह्या वर्षी 19 ऑगस्टला. तर ज्यांना जमेल त्यांनी अवश्य तो सोहळा बघायला जा. तत्पूर्वी पूर्ण करण्याआधी एकदा आपण सगळ्यांनी डोळे मिटूया. आणि आज आषाढी एकादशी आहे, तर आपण महाराजांसोबत विठुरायाचं दर्शन घेऊया आणि हे सत्र संपूया. सगळ्यांनी डोळे मिटा आणि पंढरपूरच्या जमिनीला आपले पाय लागलेत, तिथल्या जमिनीची धूळ आपल्या पायाला लागत आहे. आपण हळू त्या मंदिराच्या इथे जातोय. प्रचंड गर्दी आहे, पण आपल्याला वाट मिळते. अगदी मुंगीच्या रूपाने पण आपण जाऊ, पण जातोय आपण तिकडे. म्हणजे तिकडे नामदेवांच्या पायरीवर आपण डोकं टेकलेलं आहे. आणि आता हळूहळू आपण विठ्ठल माऊलीच्या दिशेने पुढे पुढे सरकतोय. आपली माऊली आपल्या बरोबर आहे, माऊलीची पालखी पण आपल्या बरोबर आहे आणि आपण सगळे एकत्र विठुरायाचं दर्शन घ्यायला जातोय. पुढे पुढे पावलं जात आहेत. अजून काही विठुरायाचं दर्शन होत नाहीये. मुखदर्शन झालेलं आहे खूप लांबून, पण जवळून बघायचं आहे. अजून थोडं पुढे जातोय आणि एकदम ती विठुरायाची सावळी मूर्ती, आज अतिशय सुंदर असा विठ्ठलाचा आवडता पिवळ्या रंगाचं वस्त्र विठ्ठलाला घातलेलं आहे. तिकडे सगळ्यांना एक एक सेकंदात पुढे पुढे जायला लावतात, पण तरीही त्या विठ्ठलाच्या चरणांवर आपण मस्तक ठेवू शकलेलो आहोत. आणि तिथे विठुरायाच्या गळ्यातला एक तुळशीचा हार आपल्या गळ्यात त्यांनी असा टाकलेला आहे. आणि आपण अक्षरशः खूप आनंदात तो भाव जागृत झालेला आहे आणि आपल्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत आहेत आणि त्या सावळ्याकडनं आपली नजरच हटत नाहीये. त्याला आपण त्याच्या चरणी नतमस्तक होतोय आणि आपण पुढे आलोय. तिथून रखुमाईचं दर्शन घ्यायला गेलोय.
रखुमाईच्या पायावर डोकं ठेवलंय आणि त्यांना एकच सांगतोय, सगळ्यांचं भलं कर. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. असं त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करतो आणि हळूहळू आपण बाहेर येतो. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. जय जय विठ्ठल. जय खूप गजानन. सुंदर. आषाढी एकादशी अगदी संपन्न झाली सुंदर पद्धतीने. अगदी सुंदर. छान. एक सोहळाच महाराष्ट्र झाला म्हणजे आपला. छान आहे. खूप सुंदर. आता पुढचं मी सांगते कधी ते चालेल 31ला जमणार असेल तर तुम्ही त्याचा मेसेज पाठवा. चालेल चालेल. जय शुअर. ओके. गजानन. जय गजानन. सगळ्यांचे धन्यवाद आजच्या उपस्थितीसाठी आणि माऊलीचे अनंत कोटी धन्यवाद. जय गजानन. सुंदर. चालेल. जय गजानन.